जागा वाटपाच्या याच्यासाठी चर्चा ती एक अंकी आकड्यावरच अद्यापही असल्याचं माध्यमांमध्ये बातम्या येत आहे. नेमकं जागा किती मिळणार आहे अजितदादांना? 2 अंकी जागेची मागणी दिल्लीत झालेली आहे. अमित भाई शाह यांच्यासोबत महायुतीच्या सर्व म्हणजे महायुतीमध्ये असलेल्या सर्व पक्षांची आणि मित्र पक्षांची बोलणी सुरू आहे. दोन्ही पक्षाला म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सन्मानाच्या जागा मिळतील. आमच्या लोकसभेच्या आढाव्यामध्ये ज्या ज्या सीट आल्या त्या तुम्हाला मी परत एकदा सांगतो. त्याच्यामध्ये बारामती आहे, शिरूर आहे, रायगड आहे, त्यानंतर राजेश विटेकरांसाठी परभणी आहे, धाराशिव आहे, सातारा आहे, माढा आहे, गडचिरोली आहे आणि बुलढाणा आहे. अशा 10 जागेंचा आढावा झाला आहे जिथे आमची खूप ताकद आहे. दिंडोरीसुद्धा नरहरी झिरवाळ साहेब लढण्यास इच्छुक आहेत. त्याच्यामुळे ह्या जागा आम्हाला मिळाव्या असा प्रस्ताव आमचा महायुतीकडे आहे. आणि दुसरं सांगायचं की आमच्याकडे सध्या लोकसभेचे एकच सदस्य म्हणजे खासदार आहेत, ते म्हणजे तटकरे साहेब. त्या जागा 1च्या 7 कशा होतील याकरता अजितदादांच्या नेतृत्वात आमचा सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि अमित भाई त्यावर मला वाटते आज किंवा उद्यापर्यंत अंतिम शिक्कामोर्तब करतील आणि आचारसंहिता लागण्यापूर्वीच हा तिढा सुटलेला दिसेल. आता ज्या काही गोष्टी फैलवल्या जात आहेत त्या जाणीवपूर्वक आमच्याच एका गटाकडून फैलवल्या जात आहेत, ज्याला आम्ही तुतारी गट म्हणतो. आणि जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं मेसेज देऊन अजितदादांची आणि पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचं काम काही लोक करत आहेत. त्यामुळे ह्या चर्चेला सध्या काही किंमत नाही. अंतिम शिक्कामोर्तब झाल्यावर मला हा प्रश्न विचारावा. शिवाजीराव आढळराव पाटील दादांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. बरेच लोक संपर्कात आहेत. आमचे विलास लांडे साहेब इच्छुक आहेत, आढळराव पाटील इच्छुक आहेत. मी नाना पाटेकरांचं पण ऐकतोय, मला त्यातलं श्युअरिटी नाही. शिरूर लोकसभा जो उमेदवार पक्ष देईल तिथे जे उमेदवार अजितदादा देतील तो उमेदवार शिरूर लोकसभा राखेल. डॉक्टर अमोल कोल्हेंच्या संदर्भात जी पक्षाची भूमिका आहे पुढे, जर अमोल कोल्हेंचं तुम्ही मागे बोललेले होते की त्यांचं शपथपत्र तुमच्याकडे आहे, त्यांनी दोन्हीकडे शपथपत्र दिलेत. त्यांनी कोणाला राग येऊ नये अशी भूमिका घेतलेली असली तरी सध्या ते साहेबांच्या सोबत असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यांचं शपथपत्र, आव्हाडांचं शपथपत्र, बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाचं शपथपत्र हे सगळं आमच्याचकडे आहेत. पण त्यांची भूमिका किती संशयास्पद आहे बघा, की एक वेळ ते राजकारणातून निवृत्त होणार होते. मी मागे तुम्हाला त्या दिवशी सांगितलं. नंतर अजितदादांकडे गेले, काही दिवसानंतर अमित शहांना भेटले, मग संन्यास घेण्यापर्यंत आले होते. मग नथुराम गोडसेवरही चित्रपट काढला. तेव्हापासून त्यांच्या भूमिका की कोणालाच राग नको म्हणून इकडे ॲफिडेव्हिट दिलं आणि तिकडे ॲफिडेव्हिट दिलं. आणि शिरूरच्या लोकसभेतल्या जनतेने कांद्याच्या संदर्भात जो मोर्चा काढला त्यावेळेस त्यांचा जो फ्लॉप शो घडून आणला किंवा दाखवला, त्यातूनच त्यांनी 2024ची त्यांचं काय भविष्य असेल हे समजून घ्यावं. महाराष्ट्राला उत्सुकता आहे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत जाणार की नाही. तुम्ही त्यांच्या बालेकिल्ल्यात राहता अकोल्यामध्ये. एकंदरीत जो वाद महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये सुरू आहे, तुम्ही कसं पाहता त्याच्याकडे? काल एक भाषण मी बाळासाहेब आंबेडकरांचं ऐकलं, ते काँग्रेसच्या नेत्यांबद्दल, की काँग्रेसमधले सुपारीबाज कोण आहेत मी लवकरच जाहीर करणार. आणि काँग्रेसने आम्हाला मीटिंग कॅन्सल झाल्याचं पण सांगितलं नाही असंही ते बोलले. याचा अर्थ मित्रपक्ष म्हणून महाविकास आघाडीने त्यांना सोबत घ्यावं आणि नंतर मग पवारसाहेबांच्या उपस्थितीत उद्धवजी आणि नाना पटोले असताना संजय राऊतांकडून आणि पटोले साहेबांकडून त्यांचा अपमान व्हावा. एक प्रकारे तो अपमान शाब्दिक असू शकतो, तो अपमान आणखी कशा पद्धतीने असू शकतो किंवा जागेसंदर्भात असू शकतो. आतली माहिती हीच आहे की संजय राऊत आणि नाना पटोले यांनी त्यांचा अपमान केला असावा अशी आतली माहिती आहे माझ्या माहितीप्रमाणे. त्याच्यामुळे बाळासाहेब हे स्वाभिमानी आहेत. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांचे ते वंशज असल्यामुळे त्या प्रत्येकालाच वंदनीय आहेत. आणि महाविकास आघाडीची लोक जर त्यांचा सन्मान करू शकत नसतील तर ते राहून काय अर्थ नाही तिथं. म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं की सुपारीबाजांची नावं ते समोर आणतील. आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडीच्या लोकांना तुतारी आणि मशाल आणि हात म्हणजे हातात मशाल घेऊन तुतारीच वाजवत फिरावं लागेल. वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासोबत सहभागी होणार नाही असं मला तूर्तास तरी दिसतंय. सध्या त्यांच्या पत्राची बरीच चर्चा, त्यांनी भाषण नाही केलं, नाराज आहे. नेमकं नाराज कोणावर आहेत ते जरी हे नसलं तरी एकंदरीत त्यांनी जो सध्या पवित्रा घेतला त्याच्याबद्दल काय सांगितलं? आज चिपळूणला माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे मी जे पत्र वाचलेलं नाही, सभा झाली आणि त्यामध्ये भास्करराव जाधवांनी
स्थानिक आमदारांच्या विरुद्ध मला पवारसाहेब तिकीट देणार होते असं काहीतरी बोलले. वास्तविक विनायकराव राऊत आणि तिथे जे काही संजय राऊत आहेत यांच्या अंतर्गत गडबाजीलाच भास्करराव सध्या कंटाळलेले आहेत. त्या उद्वेगापोटी त्यांचं ते भाष्य आलेलं आहे. जर तिथे म्हणजे तुतारीकडून ते निवडणूक लढण्यास इच्छुक असतील आणि साहेब आणि जयंत पाटील साहेब त्यांना तिकीट देत असतील तरी अजितदादांनी दिलेला उमेदवार जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत तो अत्यंत तगडा उमेदवार आहे, अत्यंत अभ्यासू उमेदवार आहे. त्यामुळे भास्करराव जाधवांना जर वाटत असेल की शिवसेनेत त्यांची किंमत होत नाही, जसं बाळासाहेब आंबेडकरांना वाटलं की त्यांची किंमत महाविकास आघाडीत होत नाही, तसं त्यांना जर संजय राऊतांचा आणि विनायक राऊतांचा त्रास असेल तर त्यांनी त्यांना सोडून द्यावं, पवारसाहेबांच्याकडे जाऊन त्या तिकिटावर लढावं. पण आमचा उमेदवार किती सक्षम आहे हे त्या मतदारसंघातली जनता, चिपळूण मतदारसंघातली, त्या निमित्तानं दाखवून देईल. अजितदादा स्वागत करणार का अजितदादाकडे सक्षम उमेदवार तिथे आहेतच ना, शेखर निकम. त्याच्यामुळे आमचे जे उमेदवार ठरलेले आहेत विधानसभा मतदारसंघात ते ठरलेलेच आहेत. पक्षात येत असतील भास्करराव तर स्वागत आहे. आपलं सुमित्रा वहिनी भेटल्यात, राजकीय चर्चा सुरू झाली, त्यांच्या भेटीबद्दल एकंदरीत काय सांगा? महाशिवरात्रीच्या दिवशी एका मंदिरामध्ये त्यांची भेट झाली. शेवटी परिवारातले दोन्ही सदस्य आहेत. भेट झाल्यानंतर सुप्रियाताईंनी गळाभेट घेतली. त्यात काही वेगळं असण्याचं कारण नाही, कारण आदरणीय पवारसाहेबांनी काल सुप्रियाताईंची लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि सुनेत्राबाईंनी पण प्रचार करत आहेत. गळाभेट होणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्याचं मतात रूपांतर होणं वेगळं. त्यामुळे पारिवारिक संबंध आहेत ते प्रत्येकाने जपले पाहिजे. तशी पारिवारिक ती भेट होती, त्याला राजकीय कुठला मला असं वाटते हे देण्याची काही गरज नाही, राजकीय मुलामा देण्याची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.